मित्रांनो, जय शिवराय. एका मैदानात आहे आपण जालना जिल्ह्यातलं सर्वात मोठं मैदान संपन्न होतं आहे आज. आणि थोडं दुरून चाललो होतो, अंतरावरती होतो, पण बैल बघितला लांबूनच आणि बैलाचं सौंदर्य बघून या बैलापर्यंत पोहोचलो. काय नाव याचं? मुन्ना. मुन्ना. तुमचं काय नाव? गजानन सपकाळ. कुठले राहणार? जळगाव सपकाळ. जळगाव सपकाळ. कुठं, कोणता तालुका? भोकरदन तालुका. भोकरदन. बैल खूप सुंदर आहे. काय 3 फेऱ्यात पळतो का? 3 फेऱ्या. बाकी कुठल्या मैदानात अजून? मैदानात अजून जांभळी, हिंदकेसरी मैदान फायनलला राहिलेलं आहे. फायनल 8 फायनल आहे आता. किती दाते बैल? 2 दात बरं. नेमकेच. हे बैलाची मुलाखत म्हणजे हा व्हिडिओ करायचं कारण एकच आहे की बैल खूप सुंदर आहे दिसायला. बैलाची स्किन बिन बघितली ना, ते एकदम चोपडी स्किन आहे आणि शांत आहे मुळात. म्हणजे मारत नाही, काही नाही, एकदम अंगावर येत नाही, एकदम शांत आहे. काय याला खिलाई पिलाई काय? खिलाय काय नाही, फक्त दूध आणि गव्हाचं पीठ. बरं. बाकी कुठलंच काही काजू बदाम काय असं? नाही, नॉर्मलमध्ये ते काय नाही. म्हणजे आपल्या आईपतीप्रमाणे. आईपती. काय करता तुम्ही? शेती करतो. शेती करता. किती शेती? शेती 13 एकर. आहे. म्हणजे चांगली शेती, काय अडचण नाही. पण बैलाचं म्हणजे खरेदी कुठली? ही गावामध्येच घेतली होती व्यापाऱ्याकडून. तुमच्या गावातलीच आहे? व्यापाऱ्याकडून खरेदी केलेला? बरं. कापायला चाललं? हो, लहान वासलं होतं. खाटकाकडचा बैल म्हणावं लागेल आणि कुठेतरी चांगला बैल आहे. शंकर पांडे यांच्याकडे गेलो होतो आपण आणि बरेचसे व्हिडिओ त्यांच्या परिसरातल्या बैलांचे केले. काय बैलाचं वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य काय, बैल 4 खांदी पळतो. चांगला बैल आहे. 1 नंबर. आम्ही त्याचं सौंदर्य बघून इथपर्यंत आलो आणि जसं सौंदर्य येतात त्याचा पळ खूप म्हणजे पोज वगैरे देऊन असं उभा होतो तो एकदम भारी आणि छान वाटलं. त्याच्यामुळे म्हटलं एक छोटासा व्हिडिओ करू प्रेक्षकांसाठी. तुम्हाला पैऱ्या वगैरे होता का, अडचण येते काही? तुमचा मोबाईल नंबर सांगा. 95 45 39 80 70. बरं. बैलाचा पैरा करण्यासाठी नंबर दिला दादांनी आणि चांगला बैल आहे. अजून एक पाठीमागं बैल आहे त्यांचा, पण हा बैल आवडला मला, त्याच्यामुळं हा व्हिडिओ केला बरं का. चालतं. धन्यवाद.